कारंजा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्याकरिता आमरण उपोषण. प्रमुख मागण्या कर्जमुक्ती आणि वीज बिल माफी द्या. कारंजा लाड. नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते. कारंजा लाड तहसील कार्यालयासमोर 11 जून 2026 पासून शेतकरी पुत्र भारतभाऊ भगत व त्यांचे सहकारी मित्र परसुअण्णा सुरजुसे यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवण्याकरिता आमरण उपोषणाद्वारे शेतकरी मागण्यांसाठी एल्गार पुकारला आहे. शेतकऱ्यांसोबत सततची नापिकी आणि वाढत्या कर्जबाजारीपणामुळे हवालदिल झालेल्या शेतकरी आणि शेतमजुरांनी प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. औरंगपूर येथील शेतकरी पुत्र भारत पुरुषोत्तम भगत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी कारंजा लाड येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे. आजचा दुसरा दिवस असून सुद्धा अद्यापही कोणत्या राजकीय व सामाजिक तथा शेतकरी नेत्यांनी त्यांची भेट घेतली नाही. भारत भगत हे हाडाचे शेतकरी असून शेतकऱ्यांकरिता निवेदनात अत्यंत बिकट परिस्थितीवर प्रकाश टाकत प्रशासनाकडे प्रभावी मागण्या मांडल्या आहे. सततच्या नापिकीमुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला असून त्यांना बँकांचे कर्ज फेडणे अशक्य झाले आहे. तसेच घरचे वीज बिल भरणेही कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर खरीप हंगामाच्या पेरणीसाठी प्रति एकर 40,000 रुपये नवीन कर्ज किंवा पूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी. गरीब शेतकरी व शेतमजुरांना 200 युनिटपर्यंतचे घरगुती वीज बिल पूर्णपणे माफ करण्यात यावे आणि वीज वितरण कंपनीकडून काढण्यात आलेले मजुरांचे मीटर तात्काळ पूर्ववत करून कर्ज वाटपातील सर्व जाचक अटी रद्द करण्यात याव्यात, अशा मागण्या लावून धरण्यात आल्या आहे. त्यांनी उपोषणाद्वारे निवेदनात ठोस इशारा दिला आहे की संदर्भातील रीतसर निवेदन 8 जून रोजी तहसील प्रशासनाला सदर करण्यात आले होते. आंदोलनाची पूर्वकल्पना कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार, उपविभागीय अधिकारी आणि वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही लेखी प्रतिलिपीद्वारे देण्यात आली आहे. दुसरा दिवस असून सुद्धा त्यांच्याकडे ना कुठल्याही प्रकारचा मंडप, गादीची सोय किंवा अंथरुणाची सोय नसून रखरखत्या उन्हात त्यांनी विना बॅनरचे कालपासूनच उपोषणाला सुरुवात केली आहे. प्रशासनाने या उपोषणाकडे लक्ष देईल का व त्यांच्या मागण्या ह्या तातडीने मार्गी लागेल का, असा जनतेस प्रश्न उद्भवला आहे. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही येथून उठणार नाही, त्यामुळे उपोषण सुरूच राहील, असा स्पष्ट इशारा भारतभाऊ भगत यांनी दिला आहे. शेतकऱ्याच्या हक्कासाठी प्राणाची बाजी लावण्याची तयारी दर्शवत या उपोषणादरम्यान आंदोलकांच्या आरोग्यास काही हानी पोहोचल्यास किंवा कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही शेतकरी भारत पुरुषोत्तम भगत यांनी निवेदनातून व आमच्या माध्यमातून स्पष्ट केले. भारतभाऊ भगत यांना न्याय मिळवण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, बातमीला शेअर करा, अधिकाधिक बातमी शेअर करून सरकारपर्यंत नक्की पोहोचवा. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह अपडेट. वर जो अन्याय होतो आहे तो अन्याय आता मला सहन होत नाही. त्याकरिता मी शेतकऱ्यांना एकरी 40,000 रुपये कर्ज वाटप आणि शेतमजुरांना 200 युनिट विनामूल्य, तसेच शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची सिव्हिलची अट रद्द, तसेच सेवा सहकारी सोसायटी कामरगाव आणि जिल्हा मध्यवर्ती बँक संबंधित जे काही शेतकऱ्यांनी सोसायटीच्या माध्यमातून कर्ज घेतलं, त्या दीर्घमुदती कर्जाच्या 138च्या खोट्या केसेस शेतकऱ्यांवर दाखल केल्या आणि आज शेतकऱ्याची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे ते कोर्टाचा खर्च झेलू शकत नाही, वकिलांची फी देऊ शकत नाही. हा अन्याय दूर करण्याकरिता मी या उपोषणाचा हा मार्ग रद्दत्या उन्हामध्ये स्वीकारला आहे. माझ्या शेतकरी बांधवांच्या आत्महत्या होऊ नये, त्या थांबाव्यात, याकरिता मी हे पाऊल उचललेलं आहे. कधीपासून सुरुवात केली? मी 11 तारखेला 11 वाजतापासून ह्या आंदोलनाची सुरुवात केलेली आहे. आजचा दुसरा दिवस का मग? आजचा दुसरा दिवस. बॅनर का नाही लावला तुम्ही? आम्ही शेतकरी हतबल झालेलो आहे. आमच्याकडे खिशात 1 रुपया राहिला नाही. त्यामुळे घरचीच खाट आणि रस्त्यावरच्या झाडांचा पाला, ह्या पाल्यावरच आम्ही रात्रभर झोपलो. अंगावर सुद्धा काही नाही आणि खालीसुद्धा काही नाही. अशा परिस्थितीत आमच्याकडे काही नसल्यामुळे आम्ही या उन्हातच बसलेलो आहोत. आतापर्यंत कोण कोण भेटीला आला शासनापैकी, प्रशासनापैकी? प्रशासनापैकी फक्त पोलीस डिपार्टमेंटचे एक कर्मचारी येऊन गेलेत आणि त्यांनी थोडीफार विचारणा केली. शेतकरी नेत्यापैकी कोणी आलं का? सध्या तरी शेतकरी नेत्यापैकी कोणी पोहोचलं नाही इकडे. आता येतील. तुमच्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषणावर ठाम राहसाल तुम्ही?
बिलकुल जोपर्यंत माझ्या शेतकरी शेतमजूर भावाला न्याय मिळणार नाही, माझा अंत जरी झाला तरी मी हे उपोषण मागे घेणार नाही.